नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही डिझाईन बघितले असेल, एकदम ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल डिझाईन असणार मित्रांनो. आजची जी काही PhD पाहिजे ती एकदम फ्रीमध्ये असणार आहे आणि ती तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता तेच आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसे मराठी ग्राफिक्स नावाची स्वतःची आपले एक ॲप आहे मित्रांनो. आपण त्या ॲपवरती सर्व काही मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो आणि याची जी काही PhD फाईल आहे ती डायरेक्ट आपल्या ॲपवरती मिळणार आहे. त्यामुळे ते ॲप नक्की डाउनलोड करा. तर तुम्हाला ही डिझाईन कशी बनवली जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघू आपण डिझाईन कशी बनवली. मित्रांनो, तुम्ही डिझाईन बघू शकता, एकदम ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल डिझाईन आहे. याच्यामध्ये आपण काही जास्त मटेरियल यूज केलेलं नाही आहे, एकदम बेसिक मटेरियल यूज केलेलं आहे. तर सर्वात पहिले काय करतो, मी एक पेज क्रिएट करून घेतो. तर फाईलवरती जातो, न्यूवरती जातो. 4x5 आपण त्याची हाईट विड्थ ठेवलेली आहे, रेझोल्युशन 300, RGB कलर आणि करतो क्रिएट. आता हे जे याची जी साईज आहे ही सोशल मीडिया पोस्टसाठी जास्त यूज होतो, त्याच्यामुळे आपण ही साईज घेतलेली आहे. आता सर्वात पहिले काय करतो, मी एक बॅकग्राऊंड क्रिएट करून घेतो. त्यासाठी मी जातो इथं ॲडजस्टमेंट लेअरवरती, इथून जातो सॉलिड कलर आणि इथून असा एक ब्ल्यू टोनमध्ये असा कलर चूज करून घेतो. ओके करतो मी. ओके बघा तुम्ही, आता आपला जे बॅकग्राऊंडचा कलर आलेला आहे. आता आपल्याला बॅकग्राऊंड एकदम प्लेन दिसते, याच्यामध्ये आपल्याला काहीतरी टेक्स्चर टाकावं लागणार आहे. त्यामुळे आपण एक टेक्स्चर बॅकग्राऊंड यूज केलं तर बघा त्याला प्लेस इन बिल्ड करून घेतो. ओके बघा त्याला अलाइनमेंट करून घेतो मी असं परफेक्टली. बघा आता तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की आपलं बॅकग्राऊंड डार्क आहे, हे वाईट आहे, आता याला कसं अप्लाय करायचं, कसं याचा यूज करायचा. काहीच नाही मित्रांनो, तुम्हाला बघत असं दिसत असं तर ब्लेंडिंग मोडवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग मोडवरती, आणि तसं ब्लेंडिंग मोड याचे चेंज करून बघायचं आहे. तुम्हाला जो परफेक्ट वाटेल तो तुम्ही तुमच्याकडून तुम्ही ठेवू शकता. आता मला जो परफेक्ट वाटेल मी तो ठेवणार. आता मला हा परफेक्ट वाटतं आहे पण आता हा मी यूज करतो, कारण काय होतं एकदम तो सायलेंट दिसतो आहे आणि काहीतरी हाय बॅकग्राऊंडला असं वाटतं आहे. आता आपण काय करू, आता हा अर्धच झालेला आहे, आपण याला कॉपी करून घेऊ. मी याचा याच्यावरती क्लिक करतो, आळ दाबून धरतो आणि याला असं इकडे ड्रॉप करतो, सोबत शिफ्ट दाबून धरतो, म्हणजे काय होईल की ते खालीवरी होणार नाही. ठीक आहे, ड्रॉप केलं. बघा आपलं जे एकदम परफेक्टली बॅकग्राऊंड एकदम क्रिएट झालेलं आहे. आता मी दोन्ही लेअरला सिलेक्ट करतो, इथं मी त्याला Ctrl+G करतो आणि इथून लॉक करून घेतो, म्हणजे काय होईल ते परत हलणार नाही, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. ओके, त्यानंतर आता काय करणार आहे बघा, मी इथं तुम्हाला दिसत असेल की आता खालचे लेअर जे आहे त्याला मी लॉक करून घेतो. आता एवढं झालं आहे मित्रांनो. याच्यावरती आपण काय करणार आहे, एक बरचचा पॅच मारणार आहे ज्याच्यावरती आपला टेक्स्ट येणार आहे. त्यासाठी मी काय करतो, इथं क्लिक करतो, इथं न्यूवरती क्लिक करतो. बघा इथून आपण ब्रश घेतो. बघा आता हा जो ब्रश आहे हा मी स्वतः बनवला होता, म्हणजे हा तुम्ही बनवू शकता फोटोशॉपमध्ये ब्रश. ते कसं बनवायचं ते तुम्हाला मेसेज करा, त्याच्यावर तुम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर ब्रशची साईज वाढवतो तुम्ही अशी, आणि तर आपल्याला अप्लाय करू. याला असं 2 वेळा क्लिक करतो, म्हणजे काय होईल 2 वेळा क्लिक केलं ना की ब्रश अजून डार्क होऊन जातो. बघा आपला जो ब्रश आहे तो क्रिएट झाला. आता डायरेक्ट आपलं जे टेक्स्ट वगैरे आहे सगळं आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. मला मेन डिझाईन दाखवतो बघा. आता हे रक्षाबंधन जे नाव आहे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो एकदा. बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये आपण एक श्रीलिपी फॉन्ट यूज केलेला आहे. बघा तुम्हाला बघू शकता इथं श्रीलिपी फॉन्ट यूज केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याकडं सर्व काही फॉन्ट अवेलेबल आहे, कॅलिग्राफी, श्रीलिपी, इन्फिनिटी, सर्व काही आपल्याकडे फॉन्ट अवेलेबल आहे. तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करून देऊ. त्यानंतर बघा तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, आपण श्रीलिपी फॉन्ट यूज करते आणि त्याचं कन्व्हर्टर लागतं. तुम्हाला मित्रांनो कन्व्हर्टर भेटतं पण ते प्रॉपरली वर्क करत नाही. आपण जे कन्व्हर्टर यूज करतो मित्रांनो ते बघू शकता तुम्ही, एकदम ऑफलाईनमध्ये चालतं, त्याला काही नेटची गरज नाही आहे आणि ते एकदम परफेक्टली यूज होतं. मित्रांनो, हे तुम्हाला जर हवं असेल तर काहीच नाही आहे, आपली मराठी ग्राफिक्स नावाची आपली ॲप आहे, ती डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याला लॉग इन, तुमचं नाव नंबर टाकून लॉग इन करून घ्या. तुम्हाला असा इंटरफेअर दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला बरेच काही ऑप्शन दिसतील. याच्यामध्ये बघा तुम्ही फर्स्टवाला जे ऑप्शन दिसते PhD पॅक, आपण एक तुमच्यासाठी एक PhD पॅक बनवलेला आहे मित्रांनो. बघा तुम्ही बघू शकाल, आपण एक पॅक असा तुमच्यासाठी एक PhD पॅक बनवलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 350+ लग्नपत्रिका भेटणार आहे. एकदा लग्नपत्रिकेचा तुम्हाला डेमो दाखवतो. एकदम ट्रेंडिंग अशा आपल्या जे लग्नपत्रिका असणार आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. हे मार्केटमध्ये तुम्ही खूप जागी बघितले असेल मित्रांनो. हे सर्व काही तुम्हाला फक्त 499 मिळणार आहे. सर्व काही आपल्या ॲपवरती अवेलेबल असणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यानंतर बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला बड्डे पोस्टर, होल्डिंग पोस्टर, म्हणजे सोशल मीडिया डिझाईन, त्यानंतर तुम्हाला कॅलिग्राफी, फॉन्ट, त्याचे कन्व्हर्टर, त्याचे सॉफ्टवेअर, PhD व्यू सॉफ्टवेअर सर्व काही त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे मित्रांनो.
499मध्ये एकदम धमाकेदार ऑफर असणार आहे मित्रांनो. याची प्राईस काही दिवसांनी वाढू बी शकतं, त्याच्यामुळे तुम्ही याला पॅकला नक्की बाय करा. कारण की तुम्ही जर एकदा या पॅकला बाय केलं तर तुम्हाला डिझाईन करताना कधीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला कॅलिग्राफी सगळं तर तुम्ही फॉन्ट सगळं म्हणजे याच्यामध्ये सगळं काही अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या ॲपला नक्की विजिट करा आणि हा पॅक बाय करा. मित्रांनो तुम्हाला समजलं आपण जे कॅलिग्राफी कोडून कन्वर्ट करून घेतली, तुम्हाला दाखवतो एकदा परत. आपण बघा ते कन्वर्ट इथून डायरेक्ट अशी त्याला इथं आपण मराठी टाईप केलं होतं, म्हणजे ते मराठी टायपिंग करायची, इथं कन्वर्ट करायचं त्याला, तिथं कन्वर्ट होतं. इथून कॉपी करून तिथं पेस्ट करायचं. पेस्ट केल्याच्यानंतर इथं तुम्ही जो बी श्रीलिपी फॉन्ट जर मी तिथून कॉपी केला असेल, इथं श्रीलिपी फॉन्ट करायचं आहे. मग तुमचे जेवढे काही श्रीलिपी फॉन्ट आहे, आता मी तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे जेवढे काही श्रीलिपी फॉन्ट आहे ते या टेक्स्टवरती अप्लाय होतील. तुम्ही बघू शकता एकदम ट्रेंडिंग आपण असे अप्लाय करू शकतो. बघा आता हा बी छान वाटते, पण आपण हा घेतो आपण जो डिझाईनमध्ये यूज केला होता. बघा आता आपलं एवढं झालं मित्रांनो. आता याच्यामध्ये आपण एक राखेची PNG यूज केली होती, ती बी आता प्लेस इन बिल्ड करून घेतो मी इकडं. तर क्लिक करतो आणि बघा आता डाउनलोड कर, ही मी गुगलवरूनच घेतली होती मित्रांनो. इथं असं अप्लाय करतो. ओके, याची साईज मी थोडी कमी करून घेतो. ओके डन. बघा आता ते एकदम परफेक्टली बसलेली आहे. अजून थोडी त्याची साईज वाढवून घेतो मी. डन. बघा आता त्याला थोडं खाली घेऊ, थोडं अलाइनमेंट करून घेतो त्याचं मी. ओके डन. आता काय करू बघा, आता याचीच मी कॉपी करतो, शिफ्ट दाबून धरतो आणि असं ड्रॉप करतो, झूम आउट करतो आणि इथं त्याला असं अप्लाय करतो. बघू शकता तुम्ही एकदम ओके दिसतंय. आता एवढं झालं मित्रांनो. आता आपल्या बॅकग्राऊंडमध्ये आपण एक व्हेक्टर यूज केलं तर ते एकदा व्हेक्टर प्लेस इन बिल्ड करून घेतो. बघा तुम्हाला जर गुगलला टाकलं व्हेक्टर आर्ट्स म्हणून तर तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल. गुगलवरूनच घेतलं होतं. तर मी तर कॉर्नरला इथं शिफ्ट करतो आणि इथून याची ओपेसिटी कमी करून घेतो. माझ्याकडून तुमच्याकडून तुम्ही ठेवू शकता. आता मला समजा ठीक आहे, मला एवढं परफेक्ट वाटतं आहे. थोडं अजून याची ओपेसिटी कमी करून घेऊ, म्हणजे नॉर्मली बॅकग्राऊंडमध्ये दिसलं पाहिजे असं ठेवू याला. ओके डन. आता मला परफेक्टली वाटते ते. आता एवढं झालं मित्रांनो. आता याचीच मी असं कॉपी करून घेतो, ऑल दाबून कंट्रोल Z करतो, ऑल दाबतो, कंट्रोल Z. बघा त्याची कॉपी करून इथं अप्लाय करतो असं. ओके, आता साईज आपण थोडी अजून मोठी करून घेऊ, म्हणजे काय होईल एवढा जो पेस आहे तो क्रिएट म्हणजे कवर होऊन जाईल. ओके, एवढं झालं मित्रांनो. आता याच्यानंतर काय करणार आहे बघा, आपण याच्यामध्ये एक म्हणजे वाक्य घेतलं होतं. तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक डिझाईनमध्ये एक लाईन यूज करतो, जे की आपल्या डिझाईनला म्हणजे मॅच बी होतं, आपलं पेज कवर बी होतं, आपलं डिझाईन जे एकदम प्रोफेशनल बी वाटतं. तर दोन्हीला मी सिलेक्ट करतो शिफ्ट दाबून. ओके, आणि थोडं तिकडं साईडला घेतो. ओके, बघा आता एवढं झालं मित्रांनो. आता याच्यामध्ये काय करू बघा, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण श्रीलिपीज फॉन्ट यूज केलेला आहे, तो बी आपण असं डायरेक्ट कन्वर्ट करून घेतला होता. मित्रांनो आपण जेवढे काही फॉन्ट यूज करतो ते डायरेक्ट कन्वर्ट करून घेतो. त्याच्यावरती आपण एक फुल व्हिडिओ घेऊन येणार आहे. आता जे निमित्त शुभेच्छुक नाव आहे त्याला बी आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ, तर असं अप्लाय करून घेऊ. बघा आपला टेक्स्ट आपला पूर्ण आलेला आहे मित्रांनो. आता आपण काय करणार आहे बघा, याच्यामध्ये मी एक पूजेची थाली जी आहे तीची PNG घेतली होती, त्याला बी इथं प्लेस इन बिल्ड करून घेतो. बघा आता ही मी अशी इथं प्लेस इन बिल्ड करतो. याची साईज मी थोडं कमी करून घेतो आणि तसं जी खाली जागा दिसते तर ठेवतो अशी. म्हणजे काय होईल आपली ती जागा बी कवर होणार आणि आपली डिझाईन बी आहे ते एकदम प्रोफेशनल आणि ट्रेंडिंग डिझाईन वाटणार. थोडं झूम करून घेऊ, असं अलाइनमेंट करून घेतो मी इथं. ओके, एवढं झालं मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता आपल्या इकडचा जो पेज आहे तो कवर झालेला आहे, पण इथं थोडा पेज दिसतं आहे. त्यासाठी काय करतो मी परत या राखीचीच कॉपी करतो इथं अळ दाबून आणि आता याला असं खाली ठेवतो आणि याची इथून ओपेसिटी कमी करून घेतो. बघा आता ओपेसिटी कमी करून घेतली. बघा आपले जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे ते बॅकग्राऊंडमध्ये मर्ज झालेलं आहे. बघा आपली ऑलमोस्ट डिझाईन झालेलीच नाही, आपण झालेलीच आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे फक्त एक पॅच मारणार आहे. सर्वात खाली तुम्ही जो आपण कलर घेतला होता त्यावरती क्लिक करतो, याला अनलॉक करून घेऊ. याच्यावर मास्किंगवरती क्लिक करायचं आहे. इथून इरेजर टूल घेतो मी आणि असा अप्लाय करतो. ओके, बघा आपली जे डिझाईन आहे फक्त 10 मिनिटामध्ये आपण डिझाईन रेडी केलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही फक्त इथं एक तुमचा कोणाचा जे फोटो ॲड करून तुम्ही सेल करू शकता. या आपण सोशल मीडियासाठी तुम्ही यूज करू शकता मित्रांनो. ही याची जी फाईल आहे मित्रांनो, याची जी PhD फाईल आहे ती आपल्या ॲपवरती एकदम फ्रीमध्ये आहे. त्याला काही पासवर्ड वगैरे नाही, तुम्ही डायरेक्ट जाऊन डाउनलोड करू शकता.
मित्रांनो डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मराठी क्राफ्ट्स नावाचे जे आपले ॲप आहे ते नक्की डाउनलोड करा, कारण की ती तुमच्या खूप कामाची असणार आहे. तर असंच आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.